नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नाशिक येथील उपनगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे जेल रोड येथील गोल्डन नेस्ट अपार्टमेंटमध्ये छापा टाकून अवैध विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केलाय। जवळपास 7.5 लाख रुपये किमतीचा हा साठा असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। आगामी विधानसभा निवडणुका आणि आचारसंहिता लक्षात घेता पोलिसांनी अवैध धंद्यांवर धरपकड सुरू केली आहे। या कारवाईचा एक भाग म्हणून ही धाडसी कारवाई करण्यात आली आहे। 13 नोव्हेंबर 2024 रोजी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की जेल रोड सातभाई नगर येथील योयो वाईन शॉपच्या मागे असलेल्या गोल्डन नेस्ट अपार्टमेंटच्या मार्किंगमधील गाळा क्रमांक 4 मध्ये अशोक भगवंतराव सातभाई आणि त्यांचा मुलगा अश्विन अशोक सातभाई यांनी अवैध दारूचा साठा केलाय। पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ छापा टाकला असता त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी दारू सापडली। जप्त केलेल्या दारूमध्ये मॅकडोल नंबर 1 व्हिस्कीच्या 1152 बॉटल अशा एकूण 1,84,320 आणि ऑफिसर चॉईस ब्ल्यू व्हिस्कीच्या 3552 बाटल्या म्हणजे 5,68,320 अशा एकूण 4,704 बाटल्यांचा समावेश होता। म्हणजे एकूण जप्त केलेल्या दारूची किंमत 7,52,640 रुपये इतकी आहे। पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 62 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। दारू कुठून आणली आणि तिचा काय उपयोग करणार होते याबाबत पोलीस अधिक तपास करतात। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त डॉक्टर मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजय फुलपगारे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, शशिकांत पवार, सुरेश आणि त्यांच्या सहकार्यांनी या कारवाईमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करत आहे। ही कारवाई पोलिसांच्या प्रशासकीय कामगिरीचं उदाहरण आहे। अशा धाडसी कारवाईमुळे अवैध धंदे आटोक्यास येण्यास मदत होईल। आज उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी जेल रोड दसक या ठिकाणी गोल्डन नेस्ट या बिल्डिंगमध्ये काही अवैध मद्यसाठा असल्याबाबतची गोपनीय माहिती या ठिकाणी मिळाली होती। त्या ठिकाणी अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक पंचांसमक्ष त्या ठिकाणी गेले। सदर ठिकाणी पाहणी केली असता सदर बिल्डिंगच्या पार्किंगच्या असलेल्या गाळ्यांमध्ये काही अवैध मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे। या याच्यामध्ये जवळजवळ 98 बॉक्स असा मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे। त्याची एकंदर किंमत ही 7,52,640 रुपये अशी आहे। सदर मद्यसाठा हा कोणी आणलेला आहे, कशासाठी आणलेला आहे आणि त्याचा वापर काय केला जाणार होता, निवडणुकीच्या अनुषंगाने त्याचा काही संबंध आहे का, याचा सर्व तपास उपनगर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे। सदर बाबत उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।